हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. पहा, अशा मी बॉटल्स ना आपल्या घरच्या घरी रेडी केले आहेत. तर मी तुम्हाला याच्या डिटेल्स ना नक्की एकदा दाखवेन कशा करायच्या. आणि ह्या सिंपल साध्या अशा लाईनी ज्यावेळेला मारायच्या असतात ना, त्या ह्या बॉटलचा उपयोग होतो. खूप छान असा उपयोग होतो. असं काही नाही की बाहेरूनच विकतच्या आणून आपल्याला बॉटल्स वगैरे वापरायचे आहेत. इतकी सुंदर रांगोळी आपल्याला आहे ना. पहा, एखादी ओळ वगैरे काढायची असली तर किती मस्त अशी इझिली निघते ना. तर या पद्धतीने तुम्ही पण अशा घरी बॉटल्स तयार करा. तर चला, तर आता हे बॉटल्सचे वापर आपण पाहिला कसा केला तो. आता तीच रांगोळी आपण बोटाच्या साहाय्याने कशी काढायची तेही पाहूया. आणि ह्या रांगोळ्या तुम्हालाही साध्या सिंपल असतात, त्यामुळे तुम्हाला आवडतात. तर मी ज्या व्हिडिओना रांगोळीच्या खूप सारा प्रेम देतात त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. मनापासून तुमचे आभार. तर असेच व्हिडिओ नक्की पाहत राहा. अशाच नवीन नवीन रांगोळ्या मी तुम्हाला हाताच्या सहाय्याने दारासमोर वगैरे घालायला घेऊन येत जाईन. कारण आपल्याला आहे ना प्रत्येक वेळेला अवघड अशा किंवा मोठ्या गोलाकारातल्या काढायला टाईम नसतात रांगोळ्या. त्यामुळे आपण दारासमोर अशा साध्या सिंपल इझिली काढण्याच्या रांगोळ्या घेऊन येत असतो. तर नक्की तुम्ही ना या रांगोळ्या पाहत जा, तुमच्या दारासमोरही काढत जा. खूप इझिली. आणि नंतर आपल्याला हाताच्या सहाय्याने यांना आकार देऊन टाकायचे. जसं आपण बोटं फिरवलं ना तसंच त्या बोटानेच आपल्याला व्यवस्थित अशा करून घ्यायची रांगोळी. पहा, किती दिसायला सुंदर आणि नाजूकशी रांगोळी झालेली. मोजून माझी रांगोळी नाही 5 मिनिटामध्ये तयार झाली होती. खूप वेळ लागला नव्हता. आहे तशीच तुम्हाला रांगोळी डिटेलमध्ये दाखवली. फक्त मधलं मी व्यवस्थित केली, ते 1-8 मिनिट तिथं गेला. 5 मिनिटाच्या वर मला अजिबात रांगोळीला लागलेलं नाही. इतकी सुंदर रांगोळी आणि झटपट तयार होते. तर तुम्ही नक्की काढून पहा अशी रांगोळी. आणि कशी वाटली ते पण सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पहा, एक बोटाच्या साहाय्याने रेष ओढली, त्यालाच बोटाच्या साहाय्याने आपण मस्त आकार दिला. आता आपण हे डिझाईन तयार करतोय. तर हे पेन आपण जास्त काहीच नाही वेगळं आपण वापरलं. पेन वापरतो, एखादे असेल तर पेन्सिल, किंवा आपण जी अगरबत्तीची काडी म्हणतो, किंवा हे रांगोळी काढण्यासाठी आहे ना बर्ड्स, हेच गोष्टी लागतात. आणि खूप सुंदर अशा रांगोळ्या तयार होतात. पहा, जसं आतमध्ये आपण पेननी जसं एक राऊंड मारलं तसंच एक एक ना पाकळी बाहेर पण ओढून घ्यायची. खूप अतिशय सुंदर अशी रांगोळी दिसते. तर तुम्ही नक्की दारासमोर काढलीत ना, तुम्हालाही आवडेल अशी रांगोळी. आणि किती साजूक आणि सुबक अशी रांगोळी दिसते पहा. मस्त एका ओळीमध्ये आणि खूप सारा टाईम न लागता, आपल्याकडे 5 मिनटं तर असतात. अशा बॉटल्स तयार करून ठेवल्या ना 5 मिनटामध्ये रांगोळ्या तयार होतात. कारण हाताच्या साहाय्याने तेवढ्या आपण पटकीने रेष ओढू शकत नाही. ओढतो आपण, पण एवढी झटपट ओढू शकत नाही. तेवढी बॉटल आपल्या काम करीत असते. त्यासाठी ह्या अशा आपल्याकडं बिसलरीच्या पाण्याच्या वगैरे खूप साऱ्या बॉटल्स असतात. तर त्यांचा असा वापर आपण करून घेऊ शकतो. चला पहा, किती मस्त दिसते रांगोळी. आणि कलर भरण्याची गरज पडत नाही. तर मी इथं भरला आहे लाल कलर आणि पिवळा कलर. मस्त असे दिसत आहेत. जे पण फुलांचे पाकळ्या टाईप काढले ना, तर त्यांना हे कलर्स टाकलेत. बाकी रांगोळीत कलर भरले नाही, पण तेवढ्या ह्याला आपण टाकलेत ना, तर त्याच्यामध्येच किती सुंदर दिसतात. पहा, रांगोळीमध्ये कलर खूप सारे. रांगोळीत कलर भरायची आपल्याला गरज वाटली नाही, कारण कलर न भरता पण इतकी मस्त दिसत होती रांगोळी. तर तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा. आणि तुम्ही एखादा दिवस ज्या पद्धतीने मी काढली ना त्या पद्धतीने तुम्ही काढून बघा. तुम्हालाही जमेल. जी रांगोळी मला जमली, कारण सगळ्यांनाच एकदम परफेक्ट नसतं, तर सगळेच जमतं असं नाही. जी मला जमले ना ते तुम्हाला पण जमणार. जसं काही मी काही कोर्स केलेला नाही, मला पण असंच आवड आहे पहिल्यापासून काढण्याची, त्यामुळे मलाही येते. जर का आवड असेल ना तर नक्कीच आवड मिळते. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला